बुलढाण्याच्या शेगावचे संत गजानन महाराज यांची पालखी उद्या सकाळी 7 वाजता शेगाववरून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। यामध्ये 700 वारकरी ध्वज पताका टाळ मृदुंग घेऊन अश्व आणि गजासह पायदळ वारीमध्ये सहभागी होतील। 33 दिवसाचा प्रवास करून 4 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन 9 जुलैपर्यंत पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम असेल, तर 10 जुलै रोजी पुन्हा शेगावसाठी दिंडी मार्गस्थ होईल। शेगाव गजानन महाराज या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। बघूयात। विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायदळ वारी जी आहे ही उद्या सकाळी 7 वाजता शेगाववरून पंढरपूरसाठी जी आहे ही मार्गस्थ होणार आहे। आणि त्या अनुषंगाने आजपासूनच जे आहे ते राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने या शेगाव नगरीमध्ये जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि मोठं भक्तिमय वातावरण जे आहे आजपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। पायदळ वारीचं जे आहे हे 56 वर्ष आहे। 700 वारकरी जे आहेत उद्या सकाळी ध्वज पताका टाळ मृदंग घेऊन जे आहेत हे अश्व गजासह पायदळ वारीमध्ये सहभागी होणार आहेत। 33 दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे। 33 दिवसाच्या प्रवासानंतर 4 जुलै रोजी जे आहे ही पालखी जी आहे ही पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि आषाढी एकादशीच्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे। 9 जुलैपर्यंत जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी मुक्काम असणार आहे। म्हणजे 4 जुलै ते 9 जुलैपर्यंत पंढरपूर या ठिकाणी जे आहे हा पालखीचा मुक्काम असणार आहे आणि 10 जुलै रोजी शेगावसाठी पुन्हा पंढरपूरवरून ही पालखी जी आहे ती प्रस्थान करणार आहे। 31 जुलै रोजी पायदळ वारी जी आहे ही शेगावमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी जी आहे ती संस्थांकडून बाळगण्यात आलेली आहे आणि 700 वारकरी टाळकरी जे आहेत हे उद्या या पालखीमध्ये सहभागी होणार आहेत। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।